करो करो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी रूम. तर कसे आहात यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. तर आज माझ्या घरी आलेले आहेत न्यू गेस्ट. गेस्ट करा ते कोणते गेस्ट असू शकतात. हे आमचे महान रॅपर अंकित कन्नूरकर. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हे दुसरे आमचे सुपुत्र सेकंड नंबर अभिषेक कन्नूरकर. हॅलो. ह्यांना तर ओळखतच असेल तुम्हाला. ह्यांना बघितल्यावर सगळे घाबरतात. तर हे आहे पार्वती कन्नूरकर. ही माझी ननंद आहे. एकुलती एकच आहे. 10ला भारी आहे. तर हे आज आलेले आहेत घरी. ह्यांना स्पेशल सॅटरडे आज आहे. तर ह्यांना पाहिजे सँडविच. तर ह्यांच्या डिमांड आज आमच्या घरी बनतोय सँडविच. कारण माझ्या नंदेला आवडते माझ्या हातचं सँडविच खायला. तर त्याच्यामुळं बनवती आज सँडविच. मसाला सगळा रेडी करून ठेवलेला आहे. आता संतोष ब्रेड घेऊन येतील मग सुरू करते मी सँडविच बनवायचं. सगळं पसारा त्याच्यामुळे झालेला आहे घरामध्ये. कारण सगळं चॉपिंग करत होतो आम्ही. लाईट नाही आहे बिलकुल पण घरामध्ये. तर त्यांच्यामुळं आज आमच्या घरात बनतोय सँडविच. तर या तुम्ही पण. तुम्हाला पण इन्व्हिटेशन आहे सँडविच खायचं. आणि बिर्याणी पण एकदा डिमांड केलेल्या आहेत. आता बिर्याणी बनवू नेक्स्ट टाईम. आता फिलहालला तर सँडविचच आहे. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि पाऊस येऊन गेलेला आहे. छान असा वातावरण झालेला आहे बाहेरचा. तर आता गरम पण खूप होतोय. लाईट नाही आहे बिलकुल पण. आणि आता हे बघा तुम्हाला दाखवते मी. आलूचा मसाला बनवलेला आहे सँडविचसाठी. फक्त त्याच्यामध्ये मेयो आणि सॉस ऍड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर सँडविचमध्ये बनवायला घ्यायचं आहे सँडविच मेकरमध्ये. तर आता थोडंसं बसून आम्ही बोलू. थोडं चहा पाणी वगैरे नाश्ता होईल वरचा. मग संध्याकाळसाठी आहे सँडविच. तर आता बसून थोडंसं बोलतो करतो. मग त्याच्यानंतर आम्ही बनवते सँडविच. आज ननंदबाईच्या डिमांडनं आमच्या घरी बनतोय सँडविच. तर चला. माझी ननंद असं पण खूप म्हणजे खूप जास्त रागिष्ट आहे. त्याला राग कंट्रोल होत नाही. खूप भांडते आमच्याबरोबर. तरी पण आम्ही सहन करतो. एकुलती एक आहे तर काय नाही करू शकत आम्ही. ऐकली आता. सुरू झाले सुरू झाले सुरू झाले. हे बघा हे बघा हे बघा. चालतच राहणार आहे. नंतर सासूचं कधी नाही संपणार. मी जर ब्लॉग बनवले तर खूप मोठं ब्लॉग होऊन जाईल माझं. तर चला आता बसून थोडंसं बोलू. मग त्याच्यानंतर हे ते बनवलं. कारण लाईट नाही आहे. सँडविच मेकरमध्ये बनवायचं तर त्याच्यासाठी लाईट पाहिजे. सँडविच मेकर पण शोधायचे कुठं ठेवलं काय. सँडविच मेकर पण बघायचे कोणत्या साईडला ठेवलं. वर लॉकमध्ये ठेवलंय वाटतं. ओंकार आल्यानंतर ओंकारला सांगते बघायला. मग त्याच्यानंतर हे करतो. घर पण आवरायचं. घर पण खूप घाण झालेलं आहे. पाऊस आला त्याच्यामुळं खूप मोठा वादळ आल्यासारखं आलं. आणि घरातले वस्तू तोडफोड इकडे तिकडे पडापडी झालेले आहेत सगळ्या वस्तूंचे. तर चला आता मी फ्रेश होते. फ्रेश होऊन मग बनवते सँडविच. हे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. कारण माझी ननंद काय सांगते सँडविच खाल्ल्यानंतर तुम्हाला मिळेल का पूर्ण. आता बसलेली आहे तिकडे. गोंधळ चालू आहे. खूप जोर जोरात भांडण चालू आहेत. श्रेयाचे हे सोडवतीये. आता माझा भाऊ आलेला आहे ऑफिसमधून. ओंकार इकडे. एकमेकांना मारामारी चालू आहे घरामध्ये. तर लाईटच नाही आहे घरामध्ये. 2 तास झालेले आहेत अजून लाईट काय आलेली नाही आहे. माहिती नाही सँडविच कसे बनतील. कारण सँडविच तर सँडविच मेकरमध्येच बनवायचे. अजूनपर्यंत तर लाईट नाही आली. लिफ्ट पण बंद आहे. भाऊ 11 मजला चढून आलेला आहे. तर संतोष योस तर माहिती नाही काय होईल तेव्हा. माझी नंतर 11 मजला चढून आलेली आहे माझ्या घरी. कारण तेव्हा लाईट नव्हती. तेव्हा खूप जोरात पाऊस येत होता. आणि आता बसलेला आहे जाऊन आतमध्ये. आणि पोरं गेलेले आहेत खाली. लाईट यायचं वाट बघतोय आम्ही. सासूबाई पण बसलेले आहेत बाहेर.
आम्ही पण बाहेरच आहे गॅलरीमध्ये, कारण घरात तर खूप अंधेरा आहे, काही पण दिसत नाही आहे. बाहेरचा नजारा खूप मस्त वाटते. तर फायनली लाईट आलेली आहे. आता संतोष पण आलेले आहेत कामावर, ब्रेड पण घेऊन आलेले आहेत. तर चला आता बनवू सँडविच. आलेला आहे आता ह्याच्यामध्ये बनवते. आता बनते गरम गरम सँडविच आणि बसलेले आहेत माझे भाचे दोन्ही पण. आणि आता बसेल माझा भाऊ. जे बनवते मी सँडविच मेकरमध्ये गरम गरम. मी खूप सिम्पल बनवते, जास्त काही त्याच्यात टाकत नाही. मेयो आणि सॉस मी त्या बॅटरमध्येच मिक्स करते. मिक्स करून मग त्या स्टफिंगमध्येच मी मिक्स करते. मग त्याच्यानंतर मी सँडविच मेकरमध्ये भरते. सिम्पलच बनवते, जास्त काही नाही. वर बटर लावते मी. बटर मेल्ट करून घेतलेलं आहे मी पूर्णपैकी. आणि मग बटर मेल्ट करून मग मी ब्रेडला लावलेले आहे. आता बघत सँडविचचा मजा घेत आहेत सगळेजण. मुंबई काही नाही सपोर्ट आरसीबी वर्सेस सीएसके. 3 पॅकेट ब्रेड आणलेले आहे. आता सगळे बसलेले आहेत मॅच बघत बघत. आरसीबी मन नको तर सगळेजण पोट भरून खाल्लेले सँडविच. मी खायची बाकी आहे, सगळ्यांना बनवून दिलं. 3 पॅकेट ब्रेड संपलेले आहेत आमचे, कारण सँडविच खूप छान आवडतं सगळ्यांना. मी पण खाऊन घेतो. तर नंदनबाईला थांबायला सांगितलेलं आहे आज एक दिवस, माहिती नाही काय करते. फायनली कपडे वाळत घालायचा पण आमचं रेडी झालेला आहे. उद्याच लावणार आहे बरं. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. उद्या संडे आहे तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉग. बाय.